वेंगुर्ल्यात आलात तरी 5 ठिकाणं अजिबात मिस करू नका। निवतीवरून आम्ही निघालो रेडीकडे। सगळ्यात आधी प्रसिद्ध रेडी गणपती मंदिराला भेट दिली। प्राचीन काळात रेडीला रेवती द्वीप म्हणून ओळखलं जायचं। मंदिराजवळच रेडी गावातील श्रीदेवी माऊली मंदिर आहे। त्यानंतर आम्ही पोहोचलो यशवंतगडावर। रेडी गणपतीपासून फक्त 2 किलोमीटरवर असलेला हा किल्ला समुद्रावर नजर ठेवण्यासाठी आदिलशहाने बांधला होता। 1662 मध्ये शिवरायांनी हा किल्ला जिंकला। वरून दिसणारा समुद्राचा व्ह्यू एकदम भन्नाट आहे। पुढचं ठिकाण म्हणजे आरवली गावातील श्रीदेव वेतोबा देवस्थान। शिरोडा वेंगुर्ला मार्गावर असलेलं हे गावाचं मुख्य मंदिर मानलं जातं। श्री वेतोबांची भव्य मूर्ती पंचधातूपासून बनवलेली असून त्याची उंची तब्बल 9 फूट 2 इंच आहे। आणि शेवटी आम्ही पाहिली वेंगुर्ल्यातील ऐतिहासिक डच वखार। 1637 साली डच व्यापाऱ्यांनी आदिलशहाकडून परवानगी घेऊन ही वखार बांधली होती। एकेकाळी हे बंदर इतकं समृद्ध होतं की जपान, श्रीलंका आणि बंगालमधून व्यापारी जहाज येथे येत असत। सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असून डचांची एकमेव वखार वेंगुर्ला बंदरात असल्याने तिचे जतन आणि संवर्धन आवश्यक आहे। वेंगुर्ल्याचा हा दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि कोकणातील अशाच भन्नाट ठिकाणांसाठी बायगेला नक्की फॉलो करा।